नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त खमंग खुसखुशीत एकदम सोनेरी कलरमध्ये तळलेले इथे मस्त कचोरी बनवून तयार झालेले आहेत. तर हे कचोरीनं मी आता मटरचे सीझन आहेत तर मटरचे कचोरी बनवलेले आहेत. अगदी खुसखुशीत असे हे मटर कचोरी बनवून तयार झाले आहेत. त्यासाठी नाही तर मसाल्यासाठी सगळ्यात आधी नाही तर एक अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे मी, अर्धा चमचा बडीशोप घेतलेला आणि एक चमचा धणे घेतलेले. हे मिक्सरमधनं वाटून घेतलेले दरदरीत. ते मी साईडला ठेवते. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तर अद्रक घेतलेलं आहे, एक 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेले तेही मी इथे बारीक करून घेते. ते मिरची वाटलेलं सुद्धा मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही तर मी मटर घेतलेले, ज्याला आपण वाटाणासुद्धा म्हणतो, ओला वाटाणा, तो मी इथे ह्या छोट्या वाटीने मी इथे 3 वाटी असे वाटाणा घेतलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता तुम्ही जवळजवळ 1 कप असा हा वाटाणा आहे. तर हे दरदरीत वाटून घेतलेलं आहे. तर ते मी साईडला ठेवते. तर गॅसवरती ना मी कढई ठेवलेल्या कढईमध्ये 1-2 चमचे तेल ॲड करायचे. तेलामध्ये जे आपण ही अद्रक आणि हिरवी मिरचीचं पेस्ट केलं होतं ते छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि जे वाटाणा वाटून घेतला होता तोही त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि जवळजवळ 1-2 मिनटं आपल्याला तो परतून घ्यायचा वाटाणा. तर अशा पद्धतीने परतून झाल्यानंतर त्यामध्ये जो आपण बडीशोप धनेचं जे पावडर बनवलं होतं ते मिक्स करून घ्यायचं. 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आणि थोडंसं हळद, हेही आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ते मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी 1 चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे. आमचूर पावडर मिक्स केल्यानंतरसुद्धा आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि ते मी ना चवीनुसार थोडंसं मीठ मिक्स करून घेते आणि बेसन टाकायचं होतं मला ह्यामध्ये. तर बेसन मला नंतर लक्षात आलं, तर इथे मी 1 चमचा बेसनसुद्धा घेतलेला आहे, तोही ह्यामध्ये मी मिक्स करते. बेसनमुळे सुद्धा ना एक आतले जे सारण बनतं ना आपलं वाटाण्याचं, तो छान बनतो. जे काही पाणी जे असतं ना वाटाण्याच्या ह्याच्यामध्ये तो पूर्ण निघून जातो तो बेसनमुळे आणि अशा पद्धतीने आपलं हे मटर कचोरीचं हे सारण बनून तयार झालेलं आहे. तर ते एका प्लेटमध्ये काढून घेते मी. तर इथे मी 1 कप असं इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप असं इथे मी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं ओवा मिक्स करून घ्यायचं, चवीनुसार मीठ मिक्स करायचं आहे आणि 1 चमचा तेल मिक्स करायचं आणि छान व्यवस्थित चोळून घ्यायचं आपल्याला. तर अशा पद्धतीने मी ते चोळून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ना मी ते छान घट्टसर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. जास्त सैल नाही मळायचं आपल्याला, घट्ट मळायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. तर छोटा गोळा घ्यायचा आपल्याला, लाटून घ्यायचं थोडंसं आणि त्यामध्ये मटरचं सारण जे आपण तयार केलं तर कचोरीचं, तो सारण भरून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि आता लाटायची काहीच गरज नाही आहे आणि अशा पद्धतीने छान व्यवस्थित बंद करून घ्यायचं वरचं तोंड आणि हलक्या हाताने अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले हे कचोरी बनवून तयार झालेले आहे. तर अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा कचोरी बनवून घेते, बघू शकता तुम्ही. त्याच पद्धतीने इथे मी कचोरी लाटून घेतलेलं आहे, मग त्यामध्ये सारण भरलेलं आहे मटरचं आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करून घेते आणि हे आपली कचोरी बनवून तयार झालेली आहे. तर तळण्यासाठी हे आपले कचोरी तयार आहेत. तर अशाच पद्धतीचे इथे बघू शकता मी बाकीचे सुद्धा बनवून घेतलेले आहेत. तर इथे मी गॅसवरती तेल ठेवले होते गरम करायला. तेल गरम झालेलं आहे आणि एकदम मंद आचेवरती आपल्याला हे सर्व कचोरी तळून घ्यायचे छान गोल्डन कलर येईपर्यंत. तर इथे बघू शकता तुम्ही किती छान फुगलेले आहेत. तर कलरसुद्धा आलेला आहे कचोरीला छान आणि मंद आचेवरतीच आपल्याला हे कचोरी तळून घ्यायच्यात. तर अशा पद्धतीने इथे कचोरी तळून झालेल्या आहेत. तर हे कचोरी मी काढून घेते. अशाच पद्धतीने ना इथे बाकीचे कचोरीसुद्धा आपल्याला तळून घ्यायच्यात. तर इथं कचोरी सर्व तळून झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. छान खमंग अशी ही आपली कचोरी बनवून तयार झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. धन्यवाद.